छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभा आहे एक विकासाचं दूरदृष्टी ठेवलेलं नेतृत्व। आमच्याकडे आहे विकासाच्या अनेक संकल्पना, आमच्याकडे आहे बदल घडवण्याची क्षमता। चला तर मंडळी, येत्या 13 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मतदान करून डॉक्टर जीवन भावलाल राजपूत यांना विजयी करूया। निशाणी आहे टीव्ही रिमोट। रिमोटचं बटन दाबूया आणि नमस्कार, मी कृपा सत्कार न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी बातमीपत्रातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। इम्तियाज जलील हे दलाल आहेत, त्यांचं नाव घेणंही पसंत करत नाही, वंचितचे उमेदवार अफजल खान यांचा आरोप। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद परस्करला जन्मठेप तर तिघे निर्दोष। धुळ्यातील मोहाडीत भीषण पाणी टंचाई, कुणाल पवार व आकाश शिंदेंनी भागवली मोहाडीकरांची कहाणी। आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिकांचा प्रतिसाद, सोने खरेदीसाठी शहरातील सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। खरी लढत माझ्यात आणि चंद्रकांत खैरेंमध्ये असून इम्तियाज जलील हे दलाल आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफजल खान यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। अफजल खान यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध विषयांवर माध्यमांशी आज संवाद साधलाय। यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांचं नाव घेणंही मी पसंत करत नाही असं म्हटलंय। क्या किसके साथ आपकी लड़ाई है? देखिए, मैंने अभी बता दिया आपको कि लड़ाई चंद्रकांत खैरे में और मेरे में है। संदीप पान पूरे तीसरे नंबर पे रहेगा और ये दलाल चौथे नंबर पे रहेगा। दलाल कौन? जो खड़ा हुआ है दलाल है ना। मैं नाम लेना भी पसंद नहीं करता, इतने नीचे के आदमी का मैं नाम नहीं लेता। ले रहा ना, मैं संदीप पान भुमरे का ले रहा, चंद्रकांत खैरे का ले रहा, शिंदे साहब का ले रहा, राजू जंजाड़ का ले रहा। जो लोग केपेबल है उनका नाम लेता, मैं थर्ड क्लास लोगों के नाम नहीं लेता। राजू जंजन के बारे में आपने वक्तव्य किया अभी, जब मैं चुन के आऊंगा तो उनको तड़ीपार करूंगा, वो क्यों, किस लिए? इसलिए कि उसने राजा बाजार में दंगल किया। दंगल करने के बाद में अभी हिंदुओं को जगा रहा है, हिंदुओं को एक जगह ला रहा है, हिंदुओं के लिए प्रचार कर रहा है और डोमिनेट करने का वो काम कर रहा है। इसलिए अगर मैं चुनकर आता हूं तो 2 साल उसको तड़ीपार करवाऊंगा, ये मेरा स्पष्ट करना है। अगर लोगों ने मुझे चुनकर दिया तो राजू जंजाड़ को 2 साल के लिए मैं तड़ीपार कराऊंगा, मेरा ऐसा स्पष्ट है। खासदार इम्तियाज जलील पे इतनी जहरी टीका क्यों? वो थर्ड क्लास आदमी है, वो उसके बारे में मैं बात भी नहीं करता। गहरी टीका मैं जहरी टीका करता भी नहीं। जो सच्चाई है वो लोगों के सामने रखता, प्रेस के सामने रखता और उसका धंधा ही है सप्लायर करना। वो कॉलेज लाइफ से करता, मेरे छोटे भाई का क्लासमेट है वो। नामांतरावर आता काहीतरी सांगितलं आपण। नामांतर के लिए शिंदे सरकार का जो पालक मंत्री उसने प्रस्ताव डाला था और शिंदे सरकार ने उसको यहाँ पर भी जिला और डिस्ट्रिक्ट जो रुका था यहाँ पर उसको प्रस्ताव मंजूर किया। इसलिए शिंदे सरकार का भी मैं निषेध करता हूँ और शिंदे को भी हम बता देंगे कि सुप्रीम कोर्ट से हम जाके कैसा हम औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का नाम जाने नहीं देंगे, औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का नाम वापस ला के रहेंगे, ऐसा मैं कहूँ। संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी बीड मधील भाजप नेते राम कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे आज तक्रार केली आहे। संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडू असं वक्तव्य केलं असून अशा बोलण्याने समाजात तेढ निर्माण होतीये असा आरोप करत कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर कारवाई करावी अशी तक्रार केली आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडू अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी आज केलंय नगर येथे बोलताना। खरं म्हणजे हा अतिशय देशद्रोही प्रकार आहे, बेशरम सारखा प्रकार आहे आणि म्हणून अशा बोलण्यानं संविधानावर पदावर असलेल्या व्यक्तींना आरोतुऱ्यावर पण ते बोलले। अशा बोलण्यानं समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि म्हणून संजय राऊतावर कठोर कारवाई करावी आणि त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी मी करत आज जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली।
भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजप रायगड युवा मोर्चाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. यावेळी माणगाव नगरपंचायत नगरसेविका ममता थोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याला नेमका काय प्रकरण आहे आणि काय भावना आहे? शिवसेना उभाटा का सुभाटा गटाचे पोपट संजय राऊत की जे आयुष्यात कधी जनतेने निवडून आले नाही, अशांनी काल एका सभेमध्ये सांगितलं की नरेंद्र मोदीच्याच गावांमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला आणि कुठेतरी त्यांनी तुलना मोदीजींची देशाचे जे पंतप्रधान आहेत ज्यांना संविधानिक पद या जनतेने दिलेलं आहे, अशा संविधानिक पद असलेल्या पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले, त्यांना गाडण्याची भाषा केली. त्याच्यामुळे आपल्या लायकीनुसार संजय राऊत नेहमीप्रमाणे त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आणि त्या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करत आहोत. आणि यापुढे देखील जेव्हा जेव्हा संजय राऊत नाकानी वांगी सोलायचा प्रयत्न करतील त्यावेळेस त्यांची शूर्पणखा केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. संजय राऊत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल समोर आलाय. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलंय. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलंय. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होत नाहीत असं कोर्टाने म्हटलंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. रायगड जिल्ह्यातील रसायनी पाताळगंगा MIDC परिसरात एका थिनर बनवणाऱ्या सोनी केमिकल कंपनीला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झालीय. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि त्यात लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाची तारेवरची कसरत सुरू होती. आतमध्ये 8 ते 10 कामगार काम करत होते. मात्र या आग लागताच त्यांनी तिथून पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अकोला येथील बाळापूर रोडवरील ABC मार्केटमधील सुरेश गुरबानी यांच्या तेलाच्या गोदामाला आज दुपारी आग लागली. प्राथमिक माहितीनुसार आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागली तेव्हा गोदाम बंद होतं. आगीचा धूर बाहेर येताच आजूबाजूच्या दुकानदारांनी ही माहिती सर्वप्रथम सुरेश गुरबानी यांना दिली आणि अग्निशमन विभागालाही याची माहिती देण्यात आली.
मात्र आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी विलंब न लावता आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश आलंय, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. मात्र या गोदामात ठेवलेल्या मालाचं काही प्रमाणात नुकसान झालंय. धुळे महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मोहाडीकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. ऐन उन्हाळ्यात मोहाडीकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती युवा नेते कुणाल पवार व आकाश शिंदे यांनी सलग 4 दिवस रात्रंदिवस टँकरने पाण्याचा पुरवठा करून भागवली आहे. त्यांच्या या कार्याचं मोहाडी परिसरासह धुळे शहरातून कौतुक होत आहे. पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना पाणी मिळाल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलंय. नाव सांगा. दादा सुनीता पाटील. आम्हाला 15 दिवसापासून पाणी नव्हतं. फार पाण्याचं समस्या खरी होती. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढी अडचण आली आम्हाला. त्याच्यानंतर कुणाल दादा आणि आकाश दादा यांनी आम्हाला पाणी पुरवठा. बरं, उद्या आम्हाला टँकर पाहिजे आणि याच्या पुढे जर जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत पाण्याची तुम्ही मदत करा अशी आम्ही विनंती करतो. तसेच ऐन उन्हाळ्यात मोहाडीकरांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागत होतं. पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिक त्रस्त झाले होते. मोहाडीकरांची ही व्यथा कुणाल पवार, आकाश शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता गेल्या 3 दिवसांपासून रात्रंदिवस आपल्या कार्यकर्त्यांसह मोहाडीकरांना टँकरने पाणी पुरवठा केलाय. भीषण पाणी टंचाईच्या काळात कुणाल पवार व आकाश शिंदे यांनी पाण्याचा पुरवठा केल्याने त्यांचे ऋणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. बोला. 15-20 दिवस आम्हाला पाणी नाही साहेब आम्हाला, बरं का. आम्ही पाण्यासाठी वावा करतो, पाणी भेटत नाही आम्हाला. पुन्हा आम्ही केलो, त्यांनी लगेच आम्हाला टँकर पाठवली. आमच्या शब्दाला मान दिला, त्या आले आमच्या गल्लीत टँकर आणली. आता नाही पाणी आलं तर उद्या तरी पाठवा आम्हाला एक टँकर. आम्ही विनंती करतो तुमच्यावर. कशी ते बोला, ही परिस्थिती बघा आमची. पाणी भेटत नाही, अंग धुवायला पाणी 2-2 दिवस आम्ही अंग धुत नाही. उद्या काय करायचं बोला. प्यायला नाही तर आंघोळ कसं करणार आहे बोला. आणि आम्हाला परत उद्या आम्हाला टँकर पाहिजे या गल्लीमध्ये. तर तुमचा आभारी राहू मी. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अँड कट. वसुंधरा ऑर्गॅनिक फार्म्स. सध्या पाहिले तर अनेक देश ऑर्गॅनिक शेतीकडे वळताना दिसतात. ऑर्गॅनिक शेती म्हणजेच रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खते म्हणजेच घनामृत, जीवामृत, कंपोस्ट खत यांचा सुयोग्य वापर करून केलेली शेती होय. आम्ही आर्यस ग्रुपच्या अंतर्गत या शेती प्रकाराकडे वळलो आहोत. याचा मानवी आरोग्यासाठी फायदा म्हणजे यातून मिळणारी पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी तसेच विविध प्रकारची खनिजे. सेंद्रिय शेती ही एक अशी प्रणाली आहे जी रासायनिक खते, कीटकनाशके आणि पशुखाद्याचे पदार्थ इत्यादींचा वापर न करता केली जाते. हे पीक रोटेशन, हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, जैविक कीड नियंत्रण, पर्यावरणदृष्ट्या संतुलित कृषी या तत्वांवर अवलंबून आहे. ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ सर अल्बर्ट हॉवर्ड यांना आधुनिक सेंद्रिय शेतीचे पिता म्हणून संबोधले जाते, कारण आधुनिक वैज्ञानिक ज्ञान आणि पद्धती पारंपरिक शेतीमध्ये लागू करणारे ते पहिले व्यक्ती होते. सेंद्रिय शेती पर्यावरणाला दीर्घकालीन फायदे देते. दीर्घकालीन जमिनीची सुपीकता वाढवणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मानवांसाठी पोषक, रसायनमुक्त अन्न आणि प्राण्यांसाठी खाद्य तयार करणे आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची चांगल्या किमतीत विक्री करणे हे आमचे ध्येय आहे. प्रकल्पाच्या कामाची उद्दिष्टे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सेंद्रिय शेती आणि त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक तंत्रे तपशीलवार समजून घेणे आणि पाहणे. उच्च पौष्टिक दर्जाचे अन्न पुरेशा प्रमाणात तयार करणे. जमिनीची दीर्घकालीन सुपीकता राखणे आणि वाढवणे. कृषी तंत्रामुळे होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण टाळणे. वनस्पती आणि वन्यजीवांच्या अधिवासांसह कृषी प्रणाली आणि त्याच्या सभोवतालची अनुवांशिक विविधता राखण्याचा प्रयत्न करणे. रासायनिक शेतीवर पर्यायी धोरण विकसित करणे, जे मार्गदर्शक तत्व असेल नैसर्गिक इकोसिस्टीममधील जैविक प्रक्रियांच्या कार्यासाठी. ऑर्गॅनिक कार्यक्षेत्र माहिती. या प्रकल्पाची सुरुवात आम्ही पुणे येथून करत असलो तरी त्याचा विस्तार आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत. सुमारे 1 ते 1,500 एकर क्षेत्रावरती आम्ही काम सुरू केले आहे. योजना आणि तंत्रज्ञान माहिती. कृषी तज्ज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ भरती. प्रशिक्षित कामगार वर्गाची भरती.
जमीन विकासाची कामे, सुपीकता वाढवणे सुरू, जैविक खाते बनवण्याची कामे सुरू, सिंचन प्रणालीची स्थापना, तांत्रिक पॉवर युनिट स्थापन करणे, विद्युत पुरवठा स्वतः तयार करत आहोत, सोलार सिस्टीम, रिटेल आउटलेट आणि ऑनलाईन सेवेची स्थापना करणे, कोल्ड आणि ड्राय स्टोरेज गोडाऊन तयार करणे, ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्ट प्रणाली स्थापन करणे, ऑपरेशनल सपोर्ट, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच पॉली हाऊसची निर्मिती करणे, देशी गाईचे पालन करणे, खत निर्मितीच्या उद्देशाने, रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालू करणे, सरकारी योजना बळकटीकरण आणि व्यावसायिक वाढ करणे. आम्ही या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता स्वतः आर्यन्स ग्रुपच्या विविध प्रोजेक्ट अंतर्गत करत आहोत. त्या पुढील प्रमाणे: कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवरून जैविक कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करणारा प्लांट आम्ही तयार करत आहोत. शेतीसाठी लागणारा विद्युत पुरवठा आम्ही सोलार सिस्टीमद्वारे तयार करणार आहोत. सिंचनासाठी सौर पंपांची व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरची कामे, उदाहरणार्थ कोल्ड अँड ड्राय स्टोरेज, पॉली हाऊसचे बांधकाम, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, ड्रोनद्वारे पिकांची पाहणी करणे, गुंतवणूक आणि रोजगार उपलब्धता. या प्रकल्पात आम्ही सुमारे 1200 कोटी गुंतवणूक करणार आहोत. तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 1500 ते 2000 रोजगार निर्माण करणार आहोत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित घडामोडी. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र यंदा सोन्यानं उच्चांकी दर गाठल्याने यावर्षी सोने खरेदीकडे सर्वसामान्य लोक पाठ फिरवणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आज धुळे शहरातील सराफ बाजारात मोठी उलाढाल बघायला मिळाली. सोन्याचा भाव 73,200 रुपये तोळा असताना देखील सोने खरेदीसाठी शहरातील सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. दिवाळीपर्यंत 80,000पर्यंत सोनं पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. 20 मे रोजी देखील लोकशाहीचा सर्वात मतदानाचा सण येत आहे. त्या दिवशी देखील नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडून 100% मतदान करावं असं आवाहन नाशिककर ज्वेलर्सचे अजय नाशिककर यांनी नागरिकांना केलंय. आज दिनांक 10/5/2024 3:30 मुहूर्तातला आज अक्षय तृतीया सण. आज अक्षय तृतीया संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून आपल्या खानदेशात अत्यंत सुंदररित्या साजरी केला जातो. अक्षय तृतीयाचा म्हणजे अक्षय. आज बरेचशी मंडळी अगोदरच ठरवून गाडी, प्लॉट, फ्लॅट, बंगला हे सर्व खरेदी करण्यासाठी छान मुहूर्त निवडतात. पण 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे आज सोनं अर्धा ग्रॅम म्हणा, 1 ग्रॅम म्हणा मुहूर्ताचं घेत असतात. आज खानदेशात सगळी आखाजीची म्हणून मटके वगैरे भरून त्याची पूजा केली जाते आणि सुंदर खरेदी वगैरे करून सुवर्ण क्षण वेचले जातात. तर आता अक्षय तृतीयाचे अचानक थोडेसे भाव कमी जास्त वाढलेले आहेत. 73,200 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा आहे. दागिन्यांचा भाव 67,000पर्यंत आहे. हॉलमार्क दागिने आहेत त्याच्यात आणि 3% GST वेगळा. या अक्षय तृतीयाला सर्वांच्या आनंदी मनाने, खरेदीने आणि 3:30 मुहूर्तांनी खरेदी केली जाते आणि हा सण साजरा केला जातो. विशेष म्हणजे असंच येणाऱ्या 20 मे रोजी एक छान नवीन मुहूर्त आहे. देशासाठी हा चांगला मुहूर्त आहे. मतदान आहे. या मतदानाच्या दिवशी आपण सर्व उभयतांनी अगदी सणावारासारखं पूर्ण 100% मतदान करावे आणि आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आव्हान केलेले आहेत. त्यांच्या आव्हानाला आपण छान उत्तम प्रतिसाद देऊन मतदान सुंदर आणि आनंदात पार पाडावे आणि 100% करावे ही विनंती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अदाकारा वैजयंतीमाला आणि साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांना भारताचा दुसरा सर्वात मोठा नागरिक पुरस्कार पद्मविभूषणाने सन्मानित केले गेलाय. कला क्षेत्रात अतुलनीय योगदानासाठी वैजयंतीमाला आणि चिरंजीवीला हा पुरस्कार देण्यात आलाय. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.